आणि याच्यानंतर लक्षवेधी क्रमांक 6 सन्मानित सदस्य अनिल परब. सभापती महोदय, ही लक्षवेधी मुंबईच्या दृष्टिकोनातनं फार महत्त्वाची आहे. एका बाजूला आपण दररोज ओरडत असतो पर्यावरणाचं रक्षण झालं पाहिजे, कांदळवन राहिलं पाहिजे, कांदळवनाची हानी झाली नाही पाहिजे, आणि दुसऱ्या बाजूने 350 एकर मुंबईत 350 एकर म्हणजे आशिष, मला वाटतं आपला बांद्रा मतदारसंघ पण 350 एकरचा नसेल. म्हणजे एक विधानसभेपेक्षा 2 विधानसभा मिळून जेवढा मतदारसंघ होईल तेवढ्या मतदारसंघाचं मी आपल्याला पटकन कळावं म्हणून गुगल मॅपवरनं तो मार्क करून आणलाय की किती एरिया याच्यात डिमार्क झालेला आहे. 350 एकर या जागेवर भराव टाकलाय. मी उत्तर वाचलं मंत्री महोदयांचं की कांदळवनच्या बाबतीत त्यांनी सगळं उत्तर दिलंय की कांदळवनाची हानी झालेली नाहीये, कांदळवन तोडलं गेलं नाहीये. पण कांदळवनाच्या पासून जो बफर झोन आहे या बफर झोनला भराव टाकला गेलाय. आपल्याला कायदा चांगला माहिती आहे, आपल्याला सगळं ब्रीफिंग मध्ये आलं असेल की किती मीटर पर्यंत बफर झोन असतो, किती मीटर पर्यंत कांदळवन असायला पाहिजे. आज जरी कांदळवन तोडलेलं नसेल तरी देखील तिकडे जवळजवळ दररोज 2500 गाड्या, मी गाड्यांचे फोटो पण आणलेत की दररोज किती गाड्या तिकडे जातात आणि किती गाड्यांचा तिकडे भराव टाकला जातो. हे दोन्ही कागद मी आपल्याकडे पाठवतो. आणि ज्या पद्धतीने भराव टाकलाय, सिस्टीम काय केली आहे त्यांनी की कांदळवनापासून 10 मीटरच्या पर्यंत भरावाच्या माध्यमातून भिंत तयार करून घेतली 350 एकरची. आणि ते जवळजवळ मी काल स्वतः जाऊन मुद्दामून बघून आलो, 6 फूट 4.5 ते 5 ते 6 फूट खाली होतं. म्हणजे एका बाजूला तुम्ही उभं राहिलात तर 5.5-6 फूट खाली आहे. कांदळवनाचं पाणी मातीच्या भिंती टाकून सगळं अडवलं. त्याच्यामुळे जे पाणी येत होतं समुद्राचं ते या भागेत येत नाही, ते अडवलं. आणि मग ही कांदळवनाच्या बाजूने बफर झोन मध्ये 350 एकरवरती भराव टाकला गेला. आपण मान्य केलंय की भराव टाकलाय, सगळं त्याच्यामध्ये गुन्हा दाखल केलाय. माझं म्हणणं असं आहे की एवढ्या मोठ्या प्रकल्पावरती 350 एकर वरती अतिक्रमण, ती जागा नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीला दिली आहे, खासगी मालकाची जागा आहे, गुन्हे दाखल होत आहेत. गुन्हा दाखल कोणी केलाय? आपल्या खात्याने केलेला आहे गुन्हा दाखल. याच्यामध्ये फौजदारी दाखल होते का? होते. FIR झाला, पुढे काय झालं? काही झालं नाही. याच्यामध्ये त्याच्यावरती दंड आकारले, दंडाचं काय झालं? वसुली चालू आहे. म्हणजे थोडक्यात काय झालंय की ही 350 एकर जागा, ही 350 एकर जागा प्रायव्हेट मालकीची दाखवून त्याच्या बदल्यात लॉ युनिव्हर्सिटी कितीला घेईल, काय घेईल, मला याच्यात जायचं नाहीये. परंतु ज्या पद्धतीने हे सगळं झालेलं आहे, ही जागा कांदळवनात घुसून ही जागा हडप केलेली आहे, याच्यावरती कुठलीही कारवाई झालेली नाही. आणि ही 350 जागा, माझी साधी स्पेसिफिक मागणी आहे, कारण मला माहिती आहे की सरकार याच्यात काही करणार नाही. तुम्ही फक्त गुन्हे दाखल करताय, आमचे लोक पत्र लिहितात, पत्र लिहिल्यावरती त्यांना एक स्पेसिफिक स्टिरियोटाइप उत्तर दिलं जातं की गुन्हा दाखल झालाय, चौकशी चालू आहे. तुम्ही बाकी काही करू नका. हा जो भराव चुकीच्या पद्धतीने टाकलाय, एक तर गोष्ट आपल्याला मान्य आहे की बफर झोनच्या आतमध्ये आहे, CRZ1च्या आतमध्ये आहे, आणि CRZ1च्या आतमध्ये जर भराव टाकलेला असेल तर तो भराव चुकीच्या पद्धतीने टाकलाय, हे तर आपण मान्यच केलंय. मग माझी स्पेसिफिक मागणी आहे की हा जो भराव टाकला आहे हा भराव काढून टाकणार का? कारण आपण स्वतः मान्य केलेलं आहे की हा भराव चुकीच्या पद्धतीने टाकलाय. ज्यांनी भराव टाकलाय त्यांच्यावरती गुन्हा दाखल केलाय, त्याच्यात कोणाला आतापर्यंत अटक केलेली नाहीये, त्याच्यावर कुठली कारवाई झालेली नाहीये, फक्त गुन्हा दाखल झालेला आहे. फक्त दंडाची रक्कम आपण कागदोपत्री आकारताय. माझ्यावरती ज्या वेळेला अशा प्रकारचा गुन्हा दाखल झाला, आशिष विश्वास नाही ठेवणार, दररोजचा दंड आहे आणि चक्रवाढ व्याजात दंड आहे. म्हणजे तो जर दंड मला आता भरावा लागला दुर्दैवाने तर माझ्या 2 पिढ्या जातील. नाही जातील, नक्की जातील. माझे सगळे ITR तपासून घ्या, माझं जे काय आहे हा भरावा लागणार आहे. तेवढी तर तुमची मेहरबानी माझ्यावर आहेच.
पण ज्या पद्धतीने आपुलकी आहे, ठीक आहे, आशिष चित्र आहे, शेजारी आहे माझा, पण आमचे 2 मतदारसंघ जातील एवढी जागा त्याला पण माहिती आहे की ही अक्षरशः ग्रॅब केलेली जागा आहे. तुम्ही एका छोट्या माणसावरती जर त्याने जागा ग्रॅब केली तर त्याच्यावरती एमपीडीए लावता, झोपडपट्टी दादाचा गुन्हा लावता त्याच्यावरती, आणि 350 एकर माणूस जागा भराव टाकतो, त्याच्यावरती कुठली कारवाई नाही आहे अजूनपर्यंत. तर माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की ही जागा हडप केलेली आहे, ही जागा भराव टाकून ही ढापलेली जागा आहे, ते सुद्धा CRZ मध्ये जाऊन ढापली आहे, त्याच्यामुळे त्यांच्यावरती एमपीडीए लावणार का? जो सर्वसाधारण जागा बळकावण्याचा गुन्हा ज्या वेळेला सिद्ध म्हणजे होतो त्यावेळेला एमपीडीए कायद्याअंतर्गत त्याच्यावर कारवाई केली जाते. आणि दुसरी, हा जो भराव टाकलाय हा भराव काढून आपण ती जागा परत किती दिवसात मोकळी करणार? सन्माननीय सदस्य परब साहेबांनी इतका सुंदर प्रश्न मांडलाय की त्या प्रश्नाच्या बोलण्यामध्येच उत्तर जवळपास कव्हर झालेलं आहे. म्हणजे मी खूप छान ब्रीफिंग घेऊन आले होते आणि सगळ्या गोष्टी समजून घेतल्या होत्या, पण तुम्ही बऱ्याच गोष्टी स्वतः कबूल केल्या. पण तरी पण फॉर द रेकॉर्ड ही 350 एकर जागा आहे. या जागेमधले फक्त 70 एकर, बाकीची संपूर्ण जागा ही नॉन डेव्हलपमेंट झोनमध्ये आहे. फक्त 70 एकर एवढी जागा आहे ते डेव्हलपमेंट झोनमध्ये आलेली आहे. त्यामधली 35 एकर म्हणजे 50% जागा ही नॅशनल लॉ कॉलेजसाठी आरक्षित केलेली आहे आणि 35 एकर जागेची डेव्हलपमेंटची परवानगी दिलेली आहे. आता या सर्व निर्णयांमध्ये खरं तर माझ्याशी संबंधित जो विषय आहे ती थोडीशी कत्तल झालेली कांदळवन आणि त्या बफर झोनमध्ये केलेला भराव. आपण म्हणताय की ह्या पद्धतीने हे इलिगल पद्धतीने परवानगी दिली आहे, पण ती परवानगी देणे किंवा त्याला डेव्हलपमेंटचा झोन करणे किंवा त्यांना नो डेव्हलपमेंट झोन करणे हा विषय हा सर्वार्थाने माझ्याकडे येत नाही. पण तरीही सभागृहाचा मान ठेवून इथे जर नॉन डेव्हलपमेंट झोन असताना आजूबाजूला कांदळवन असताना अशा प्रकारची परवानगी देण्यामागचं कारण काय याच्याबद्दलची चौकशी करावी असं संबंधित विभागांना, एक मिनिट मी कंप्लीट करते, संबंधित विभागाला आम्ही असं सूचना करू. दुसरी गोष्ट, या लोकांवर हे जे डेव्हलपर आहेत या दोन्ही डेव्हलपर ज्यांच्याशी त्यांनी पार्टनरशिप केलेली आहे त्यांच्यावर कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये FIR करण्याच्या संदर्भामध्ये कारवाई झालेली आहे आणि त्याच्यावर जे दंडाची रक्कम सुद्धा आहे. म्हणजे मी मुद्दाहून जेव्हा ब्रीफिंग घेते तेव्हा तारखा विचारल्या की प्रश्न पडलाय किंवा लक्षवेधी येणार आहे अशीच कुजबूज आहे म्हणून दंडात्मक कारवाई केली आहे का? तर असं नाहीये. ही दंडात्मक कारवाई सुद्धा आधीच केलेली आहे. 24 मध्ये केलेली आहे. 18 मे 24ला अगदी 2,22,000चा दंड लावला होता, जे अत्यंत क्षुल्लक आहे या जमिनीच्या किंमत आणि त्याच्यावर होणाऱ्या डेव्हलपमेंटचा अंदाजा घेता. त्यामुळे आत्ता 25 मध्ये म्हणजे 21 एप्रिल 2025 मध्ये 87.26 कोटी रुपयाचा दंड यांना लावण्याची कारवाई झाली. आता एप्रिलमध्ये ही कारवाई झाली. आता निश्चितच त्याची वसुली काही अजून झालेली नाही. ती 100% वसुली करण्याच्या संदर्भात कारवाई संबंधित अधिकाऱ्यांनी केली पाहिजे असा आग्रह आणि त्याबद्दलचे पावलं नक्कीच उचलण्यात येतात. एक मिनिट, बाईंनी पण हात वर केला, तुम्हाला देते ना बोलायला. असं करूया, बाई जगताप. बरं बोला. त्यानंतर जे ब्रीफिंग घेतलंय त्याच्यामध्ये जे सांगितलं की त्यांच्या पुरता किती विषय आहे, विषय तुमच्या पुरता किती आहे किती नाही आहे हा विषय नाही आहे, माझा शासनाला विषय आहे. विषय हा आहे की एक तर पहिली गोष्ट म्हणजे एनडी झोन मधनं ही जागा बाहेर काढली, 70 एकर एनडी झोन मधनं बाहेर काढली. ठीक आहे, तुम्ही 70 एकर मधनं एनडी झोन बाहेर काढली असेल नॅशनल युनिव्हर्सिटीला देण्यासाठी. माझं म्हणणं असं आहे की बफर झोन मध्ये अशा प्रकारचं रिझर्वेशन काढता येतं का सरकारला? हे सरकारला तुम्हाला काढताच येत नाही, हे सेंट्रल गव्हर्नमेंटचं काम आहे, हे तुमचं काम नाही. आणि म्हणून 70 एकरला जी एनडी झोन मधनं काढलेली जमीन आहे ती देखील बफर झोन मध्ये, त्याच्यातली जमीन ती देखील बफर झोन मध्ये. मग बफर झोन मध्ये जरी आपण त्याला रेसिडेन्शियल जरी दिलं असेल किंवा आपण त्याला जरी एनडी झोन मधनं बाहेर काढलेलं असेल, आता आमच्याकडे काही समजा जमीन असेल आणि जी एनडी झोनच्या बाहेर आहे परंतु मला बफर झोन मध्ये काम करता येत नाही, बफर झोन मध्ये तुम्ही ही जी काही परवानगी दिली आहे म्हणजे तुम्ही एनडी झोन मधनं बाहेर काढलंय आणि तुम्ही बफर झोन तुम्ही ते फक्त विषय 35 एकर पुरता मर्यादित केलेला आहे.
याच्यामध्ये विषय 35 एकरचा किंवा 75 एकरचा नाही, 5 एकरचा पण नाही. आमचं म्हणणं असं आहे की कत्तल झाली आहे, बफर झोन तयार केला गेला, म्हणजे भिंत बांधून तयार केला गेला, ते सगळं बरोबर सगळे अधिकाऱ्यांना हाताशी धरून ते तयार केलेलं काम आहे. 350 एकर जागा ढापायची म्हणजे तुम्ही विचार करा की कोहिनूर हिरा चोरून आणण्यासारखं आहे. ते एवढं सोपं काम नाही आहे ते. 350 एकर प्रवीणजी आपल्या बाजूला 350 एकर जमीन पूर्ण ताब्यात घेतलेली आहे. त्याच्यामुळे याच्यावरती सरकारला फार लक्ष द्यायला पाहिजे. आमचं एवढंच म्हणणं आहे, तो भराव जरी काढला आपण तरी कांदळवनाचं पाणी पुढे येणार आहे. भराव टाकून कांदळवनच बंद करून टाकलं तुम्ही, म्हणजे झाड मारायची गरज नाहीये, झाडाची अशीच मारून टाकणार आहे तुम्ही झाडं, आणि पाणीच बंद करून टाकते. त्याचं कांदळवनाचा उद्देश काय की समजा सुनामी येणार असेल किंवा बाकी काही संकट येणार असेल तर त्याच्यासाठी तो बफर झोन तयार केला जातो. जो बफर झोन मध्येच तुम्ही एकतर व्हायलेशन केलेलं आहे की त्याला परवानगी देऊन टाकली एनडी जोडबंदा बाहेर काढून, आणि अशा पद्धतीचं रिझर्वेशन बदलून सरकार देखील या कटामध्ये सामील आहे का, हा माझ्यासमोर प्रश्न निर्माण झालेला आहे. आपण जे म्हणताय कारवाई काल नाही केली आहे, आज नाही केली आहे, तो माणूस जो कोण असेल ज्याच्यावरती कारवाई केली आहे, इतके दिवस त्याच्यावरती दंडात्मक रक्कम आकारून तो आपल्याला मोजत नाहीये, हा विषय सरकारला घाबरत नाही हा विषय. मग तो सरकारला जर घाबरत नसेल, एखादा माणूस दंड नसेल भरत, तर त्याच्यावरती जप्तीची कारवाई नको करायला, त्याच्यावरती जप्तीची कारवाई नको करायला. मग अशा माणसाला आपण काय करणार. आणि माझा परत स्पेसिफिक प्रश्न आहे, विषय 35 एकरचा नाही आहे, विषय 70 एकरचा नाही आहे, विषय ज्या पद्धतीने ही जागा ताब्यात घेतली आहे त्या पूर्ण जागेचा आहे. आपण नियमाने नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीला जी जागा द्यायची आहे, CRZ1च्या बाहेर येत असेल वरतून परमिशन घ्या आणि त्यांना नॅशनल युनिव्हर्सिटीला जागा द्या, आमचं त्याच्या बाबतीत काही म्हणणं नाही आहे. पण ज्या पद्धतीने ह्या डेव्हलपरने ज्या बाकीच्या सगळ्या लोकांना हाताशी धरून हे सगळा जागा पूर्णपणे ताब्यात घेण्याचं काम केलंय, त्याची सुरुवात म्हणजे तो भराव तिकडून काढून टाकणं. 6 फुटाचा 4.5 फुटाचा भराव आहे, हा जर काढून घेतला तर तुमची कांदळवनं अशीच मोकळी होऊन जात आहेत. त्याचा जो डाव आहे 350 एकर जागा ताब्यात घेण्याचा, मग तुम्ही 35 एकरला नॅशनल युनिव्हर्सिटीला द्यायची जी जागा आहे ना, ती कशा पद्धतीने CRZच्या बाहेरची द्या, आमचं काहीच म्हणणं नाही आहे. परंतु 350 एकर जागा एक माणूस ताब्यात घेतो आणि सरकार नुसतं बघत बसतंय, हे तर चालणार नाही. याच्यासाठी तुम्हाला तो भराव काढून टाकणार का, आणि त्याच्यावरती ज्याच्यावरती गुन्हा दाखल झाला आहे त्यांनी जागा सरकारची हडप केली आहे, ती हडप केलेली जागा म्हणजे माझ्या हिशोबाने MPDA कायद्यामध्ये बसते, त्याच्यावरती MPDAचा गुन्हा दाखल करणार का, हे दोनच माझे प्रश्न आहेत. सन्माननीय सदस्यांनी जे सांगितलं त्याच्यामध्ये भराव काढण्याचा जे बफर झोन आहे त्या बफरमध्ये त्यांनी भराव केला, हे तर मान्यच केलं आम्ही उत्तरामध्ये. तो भराव काढण्यासाठी आम्ही त्यांना आदेश देऊ, आणि ह्या जागेच्या संदर्भातलं जे काही ट्रान्झॅक्शन आहे त्या ट्रान्झॅक्शनमध्ये या विधान परिषदेमधील एखाद्या सदस्याला त्याच्याविषयी शंका सुद्धा मनात असेल तर त्याच्याविषयी निश्चितच डिटेलमध्ये जाण्याची आवश्यकता आहे. तर नक्कीच त्याच्यामध्ये आपण त्यामध्ये डिटेल चौकशी करण्यासाठी, कारण हे उत्तर तुम्ही सांगितलं की केवळ पर्यावरण मंत्री म्हणून नाही तर आपण या समस्त सरकार म्हणून याच्यावर लक्ष देण्याची गरज आहे. तर मी स्वतः तिथे प्रत्यक्षात भेट देईन आणि मला प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहणी करेन की तिथे काय परिस्थिती घडलेली आहे. त्यानंतर माझं उत्तर नाही परब साहेब हे बा मंत्र्यांचं उत्तर पूर्ण ऐकून घ्या. ए माझ्याकडे पण देणार आहे, पण त्यांचं एक बाई जगताप झालं की तुम्हाला देणार आहे. माझ्याकडे मंत्र्यांचं ऐकून घ्या ना, फोटो आहेत. हा पण त्या प्रत्यक्ष जाऊन फोटो काढतील. नाही आता प्रत्यक्ष जायची गरज नाही, गुगलवर स्वतः प्रत्यक्ष अभ्यास होईल त्यांचा. असं काय गुगलवर एक मिनिट सन्माननीय सभापती महोदय, माझं उत्तर हे गुगलवरचं माझ्याकडे पण जे सन्माननीय सदस्य दाखवतात ते माझ्याकडे पण आहे. मी स्वतः या जागेला भेट देईन, सन्माननीय सदस्यांना घेऊन जाईन, कारण तिथले लोकप्रतिनिधी आहेत आणि तिथे प्रत्यक्षात आपल्याला समाधान नाही झालं त्याच्यावर चौकशी समिती नेमण्यात येईल. तोपर्यंत या जागेवर कुठल्याही प्रकारचे निर्णय होणार नाहीत असे संबंधित विभागाला सुद्धा फ्लोअरवर मी शब्द दिल्यामुळे तसा निर्णय. सन्माननीय भाई जगताप, त्याच्यानंतर प्रवीण दरेकर. सभापती महोदय, अहो पण एकच सभापती महोदय साहेब, त्याच्यानंतर त्यांनी हात तुमच्या नाही झालं ते नाही झालं तुम्हाला त्या उत्तर देतात आहेत.
चांगलं देतात आहे. आधीपासून हात वर केला. सभापती महोदय आभारी. एक स्वतः परब म्हणाले की नाही मी त्याला त्यांना पूर्ण करायचं होतं. बरोबर, आपण पण बोला, कारण हा सगळ्यांचा, मुंबईच्या दृष्टीने सगळ्यांचाच हा प्रश्न आहे. सभापती महोदया, मंत्री महोदया प्रयत्न करतात आहेत चांगलं उत्तर देण्याचं, पण असं आहे की बफर झोन मध्ये अशा पद्धतीचं बांधकाम झालं मान्य करता येतं का? तर नाही. नंबर 2, आणि पालकमंत्र्याला माहितीच नाही. त्याच्यातला हा तो महत्वाचा विषय असला तरी तो बाजूला ठेवू 1 मिनिटापुरतं. 2 गोष्टी त्यांनी मान्य केलेल्या आहेत. एक, बफर झोन मध्ये हे बांधकाम झालंय, त्यामुळे आपण स्वतः या दोघांना घेऊन जाताय, पालकमंत्र्यांना घेऊन जा, परंतु आपण गुगल वरून काढलेल्या मॅप मध्ये ते दिसतंय. त्यामुळे तिथे आम्हाला अपेक्षित असलेली कारवाई अशी आहे की आपण जर जाऊन तर याच, पण ते जे बांधकाम आहे, ती जी रिटेनिंग वॉल बांधलेली आहे ती तोडणं गरजेचं आहे, कारण ती अयोग्यरित्या बांधलेली आहे. नंबर 2, आपल्या याच्यामध्ये जी कारवाई आपण सांगितली, FIR जो झालेला आहे, हा FIR कांदळवनाच्या बाबतीमध्ये आपल्याकडे कायदा आहे की त्याच्यावर मनुष्यवधाचाच गुन्हा दाखल झाला पाहिजे, हा आपला कायदाच सांगतो. त्यामुळे ते FIR फक्त महत्वाचा नाही, या माणसावर, या व्यक्तीवर मनुष्यवधाचाच गुन्हा दाखल होतो जेव्हा आपण मान्य करतो की कांदळवनाच्या त्या बफर झोन मध्ये त्यांनी अशा पद्धतीने केलेला आहे आणि त्याचा जो काय मनसुबा असेल तो तर आपण उधळून लावूच सगळे मिळून, पण याच्यावर FIR जो आहे तो मनुष्यवधाचा आहे का हाही प्रश्न आहे. नसेल तर आपल्या कायद्याप्रमाणे त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा आपण दाखल करणार का, एकतर त्याचं निष्कासित करणार का आपल्या व्हिजिट नंतर, आणि FIR जो आहे जो त्याने चुकीच्या पद्धतीने तिथे, आणि कांदळवनाची कत्तल झाली ही आपण मान्य केलंय, म्हणून मनुष्यवधाचा त्याच्यावर गुन्हा दाखल करणार का? मंत्री महोदय, जो कायद्यात आहे, जो आपल्या कायद्यात आहे. मी बफर झोन मध्ये त्यांनी भराव केलाय हे मान्य केलेलं आहे. आता स्वतः परब साहेबांनी सांगितलं की ह्याच्यामध्ये कांदळवनाची कत्तल झाली नाही असं उत्तरात दिसतंय. अगदी काही 1-2 ठिकाणी त्यांनी सांगितले की कांदळवनाचा नुकसान झाल्याचं आढळून आलं. तर त्यामुळे त्यामध्ये तुमचं नाही, मी आता तुम्हाला जेन्युनच उत्तर देते. तर जे मला आता इथे बसून जे नाही सांगतायत ते बरोबर नाही, म्हणून मी जर सांगतेच आहे की मी प्रत्यक्ष जागेवर जायला तयार आहे, आणि कांदळवनाची कत्तल किंवा नुकसान झाल्याबद्दल जो सर्वोच्च गुन्हा आहे तो त्यांच्यावर दाखल होईल. तो कोणताही मी सभागृहात सांगणं योग्य नाही. जे सर्वोच्च आहे ते मी करते. सन्माननीय प्रवीण दरेकर. अनिल परब साहेब यांनी अत्यंत आशिषजी बसा ना तुम्ही. काय शेलार साहेब, अतिशय महत्वाचा असा कांदळवनाच्या जमिनीवर आणि समुद्रकिनारी भरणी होते आणि पर्यावरणाच्या काय काळे, आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी अनधिकृत भराव मोठ्या प्रमाणावर चाललाय. एका बाजूला आपण वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आणल्यामुळे आपल्याकडे आर्थिक बर्डन आहे असं आपण सांगतो. मी महसूल मंत्र्यांशी बोललोय, आजही पुन्हा पुनरुच्चार करतो. चारकोप, कांदिवली असेल, मुलुंड, विक्रोळी, वडाळा, वर्सोवा, मड, या सगळ्या ठिकाणी सभापती महोदय, दहिसर हे भरणी सरास होते आणि 50-50, 100-100 एकर जमीन भरणी करतात, NDA झोन उठवतात आणि तिकडे त्या ठिकाणी डेव्हलपमेंट करतात. कांदिवली चारकोपला 60 एकर जागा भराव केलाय, NDA झोन उठवतायत, आता तिकडे करोडोचा व्यवहार होतोय. हा प्रश्न पर्यावरणापुरता जरी असला तरी रेव्हेन्यूचा विषय, आपण काय फाईन लावता 2-2.5 लाख सांगितलं, त्यांनी हा विषय नाही, याच्या मागे करोडोचं ट्रान्झॅक्शन सभापती महोदय या ठिकाणी होतं. माझी आपल्याला विनंती आहे की या संदर्भामध्ये अशा प्रकारचे मुंबईत ज्या ज्या ठिकाणी भराव झालेत, कांदळवन असेल, समुद्रकिनाऱ्याच्या जागा असतील, त्याच्यावर भराव करून ND झोन उठवून याचा गैरवापर केला असेल आणि बिल्डरना विकसित करायला दिले असतील, त्या संदर्भात आपण एक ठोस अशा प्रकारची यंत्रणा उभी करून माहिती देणार का,
किंवा सभागृहासमोर पटलासमोर या ठिकाणी आणणार का? कारण हजारो कोटी लाखो कोटीचा व्यवहार या ठिकाणी होतो आणि एक अनधिकृत बांधकाम जरी 4 फुटाचं वाढवलं तरी मुंबईत जमीनदोस्त करून टाकतात. परंतु टावरच्या टावर ताई उभे राहिले, आम्ही काय करत नाही. ती मोठी लोक असतात, त्यांचे हात लागे बांधे त्या ठिकाणी मोठे असतात, परंतु आपल्यावर आमचा विश्वास आहे. आपण त्या ठिकाणी या विषयामध्ये गांभीर्याने लक्ष घालून तुम्ही रेव्हेन्यू असेल, त्या ठिकाणची इतर जी संबंधित डिपार्टमेंट असतील यांची एक बैठक घेऊन सविस्तर आढावा घ्यावा आणि ही गोष्ट या ठिकाणी सभागृहात पटलासमोर यावी अशी एक मागणी. आणि या अनुषंगाने मगाशी परब साहेबांनी सांगितलं थोडा आपल्याशी विषयांतर होत असेल, पण बफर झोनच्या बाबतीत तुम्ही असं भरणी करता आणि कांदिवली, बोरिवली, दहिसर आमच्या नॅशनल पार्कच्या बाजूला खाजगी वने आहे ते बफर झोन मधनं काढत नाही. म्हणजे 50-50 वर्ष आपण तिकडे ते रहिवासी राहत आहेत, त्यांना त्या ठिकाणी बफर झोन आपण काढत नाही. मला वाटतं हे त्यांचंही खाजगी वनेवर राहणारे लाखो रहिवासी आहेत. आज त्यांना पाणी नाही, सुविधा नाहीत, कुठल्या नाहीत. थोडंसं विषयांतर या वनेचं होईल, परंतु त्यांनाही त्या ठिकाणी न्याय देण्यासंदर्भात, कारण सरकार म्हणून आपल्याशी बोलतोय, तर त्यांनाही न्याय देण्यासंदर्भात काय भूमिका घ्याल? तुम्ही मला जो प्रश्न विचारला आहे तो पर्यावरण मंत्री आणि सरकार दोन्ही म्हणून विचारलेला आहे. आपण सांगितलं की सगळ्या मुंबईमध्ये अनेक ठिकाणी भराव करून अनेक प्रोजेक्ट उभे राहतात, तर त्या संदर्भामध्ये सो मोठो आपण कारवाई करावी किंवा नाही याच्याबद्दल नक्कीच अशी बैठक मुख्यमंत्री महोदयांनी घ्यावी असं मला प्रांजळपणे वाटतं. तर आपण स्वतः पत्र लिहावं मुख्यमंत्री महोदयांना, मीही लिहीन. त्यांनी अशा प्रकारची एक बैठक घेतली तर नक्कीच, कारण रेव्हेन्यू आहे, नगरविकास आहे, हाऊसिंग आहे, हे सगळे लोक त्याच्यामध्ये निर्णय प्रक्रियेत असल्यामुळे जर मुख्यमंत्र्यांनी त्याच्यामध्ये, मी त्यांना विनंती करेन की अशी एखादी बैठक घ्यायला हरकत नाही, जेणेकरून नक्कीच पर्यावरणामध्ये आपण हे कांदळवन किंवा हा जो भराव आहे त्याची मदत होऊ शकते. दुसरं आपण सांगितलं की जी माझ्या पर्यावरणाच्या चौकटीमध्ये जे बसत नाहीत, ज्यांनी त्याचे म्हणजे लॉज बेंड केलेत किंवा तोडले आहेत, त्यांच्याकडे शिक्षा करताना मी अजिबात मागे पुढे पाहणार नाही. तर तक्रार जशी माझ्याकडे येईल तसं त्याची मी दखल घेईन. जसा आज प्रश्न सभागृहात आला, आता मी तिथे प्रत्यक्षात जाणार, तिथे पाहणार आणि त्याच्यानंतर याच्यावरचे निर्णय आपण घेऊ शकतो. आणि अशाच अनेक ठिकाणी असतील तर ॲज पर द कंप्लेन मी नक्कीच त्याच्यावर तक्रारीवर दखल घेईन. सन्माननीय सचिन भोळे. मंत्री महोदयांना मी नम्रपणे सांगू इच्छितो की ताई, आपल्याला जबाबदारी टाळून चालणार नाही. आपण टाळत पण नाही आहात, तो भाग वेगळा. आता CRJMची जी कमिटी ही आपल्याकडेच आहेत, EI जी एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट कमिटी ही पण आपल्याकडेच आहेत. म्हणजे कुठचाही प्रस्ताव आल्यानंतर ते तुमच्या या कमिटीशिवाय तिकडे पुढे जाऊ शकत नाही. आणि CRZचे रूल्स तर एवढे कठीण आहे. 2011 साली HTLची लाईन डिसाइडेड झालेली आहे मुंबईबद्दल, त्याच्यामध्ये जराही प्लॅन करण्याचा अधिकार कोणाला नाही. सर्वोच्च न्यायालयाने पण देखील तशातल्या सूचना दिलेत. हा निवळ कंटेम ऑफ कोर्टने तर त्याच्याविरुद्ध FIR पण रजिस्टर्ड होऊ शकतो. आता आपण काय केलेलं आहे, याच्यामध्ये HTLची लाईन क्रॉस करून पण फक्त तुम्ही दंडात्मक कारवाई केली आणि मोकळे झालेले. हां हां, मग ती तुम्ही एन्व्हायरमेंटमध्ये केली ना, ह्याचा अर्थ काय की मग त्यांनी व्हायोलेशन केलं. दुसऱ्या बाजूला तुम्ही उत्तरामध्ये म्हटलेले आहेत की त्यांना इतर जे सोडून बाकीची परवानगी दिलेली आहे. माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे सभापती महोदय की हे दिसतंय तसं प्रकरण छोटं नाही आणि हे निवळताही यापुरता नाही. मुंबई शहरामध्ये malaड असेल, मालवणी असेल, सरासर ह्या गोष्टी चाललेल्या आहेत आणि हे रॅकेट आहे. हे करणाऱ्यांची एक सिस्टम आहे. तुमच्या एन्व्हायरमेंटचे RO असतील, अमका असतील, ते सर्व अधिकारी यांची सिंडिकेट आहेत. कन्सल्टंट पण याला मध्ये मिळतात. रेट पर स्क्वेअर फीट प्रमाणे, रेट प्रमाणे हे करून देणारे पण लोक आहेत. ही वस्तुस्थिती ही लक्षात घेऊन घेता आल्यानंतर सभापती महोदय, माझं स्पेसिफिक म्हणणं आहे की याला उच्चस्तरीय पहिली तुम्हाला कमिटी समिती करून घेऊन ह्याची चौकशी करावीच लागेल. तुम्ही गेल्यानंतर फिजिकली बघणार, तुमच्याकडे मागचा गुगल मॅप पण आहे, आताचा पण फिजिकल मिळेल. म्हणून ह्या बाबतीत जे प्रशासकीय लोकांनी जे एकंदरीत नेक्सेस करून हे जे घडवलेलं आहे, ह्याची आपण उच्चस्तरीय चौकशी करणार का? FIR फक्त एन्व्हायरमेंट पॉईंटवरती गेलं त्याला काय बेलेबल आहे? ते न करता ही शासनाची पण फसवणूक आहे. रेव्हेन्यू कारण त्याच्यावरती जमीन एन्क्रोच केल्यानंतर CTS नंबर कसा आला, हाही एक प्रश्न आहे. म्हणून त्याही बाबतीतला तुम्ही क्रिमिनल ऑफेन्स म्हणून घेऊन आपण FIR करणार का? मी आपण जे सांगितलं सन्माननीय सदस्य सचिनजी अहिर यांनी,
आता याच्यामध्ये 2-3 गोष्टी आहेत, फॅक्ट्स आहेत. जसं कांदळवनाचं जे क्षेत्र आहे त्याच्याबद्दलचा विषय, म्हणजे मी आता ही जबाबदारी नाही झटकत, मी फक्त माहिती देते सभागृहाला, मी उत्तर देते म्हणून आपल्याला आपण प्रश्न विचारते म्हणून बेसिक फॅक्ट्स माहीत पाहिजे. हे संपूर्णतः जबाबदारी वन विभागाकडे आहे. म्हणजे मी कालही पॉईंट ऑफ प्रोसिजर खाली मागितलं. त्याच्यानंतर आता ही जमीन आहे, ह्या जमिनीचं जे नॉन डेव्हलपमेंट झोन आहे ते नॉन डेव्हलपमेंट झोनला डेव्हलपमेंट झोनमध्ये ट्रान्सफर करण्याचाही विषय आमच्यापर्यंत येत नाही. आमचा विषय काय, कांदळवनापासून 50 मीटरपर्यंत तुम्ही लांब राहायचंय आणि ते माझा विषय आहे आणि त्याच्यात त्यांनी भराव केला, ह्याच्यावर मी कारवाई केलेली आहे. आता तो कसं आहे की आता जर हे पूर्णच रिझर्व असलं आहे आणि त्याच्यामध्ये परत काही ठिकाणी परवानगी देऊन त्याच्यामधून 50 मीटर दूर दाखवलंय कांदळवन आणि तरीही त्याच्यात भराव झालाय, तर म्हणजे ह्याला पण थोडा अभ्यासाचा विषय आहे. म्हणून मी म्हणलंय की याच्यामध्ये केवळ माझ्या इथे बोलण्यानी किंवा मी सांगण्यानी गुन्हा तर दाखल झालेलाच आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर कारवाईचं काम कोणाचं आहे किंवा वसुलीचं काम कोणाचं. आता आम्ही 87 कोटी रुपये त्यांना फाईन लावलाय, जो त्यांनी 2 लाख लावला होता काही दिवसांपूर्वी. हा, तर ते फाईन लावलाय. तर आता ह्यामध्ये आपले जे विषय आहेत ते 3-4 येतात. एक तर हे संपूर्णच चुकीचं आहे, हे जमीन नॉन डेव्हलपमेंट झोनमधनं काढणं. दुसरा विषय येतो की ह्याच्यामध्ये त्यांनी बफर, आम्ही जी परवानगी दिली आहे ती बफर झोन वगळून अनियमितता टाळूनच असते. तरीही त्यांनी बफर झोनमध्ये बांधलंय. त्यामुळे इतक्या अनियमितता झाल्या, त्यामुळे मी फिजिकली तिथे भेट देईन. मी वनमंत्र्यांनाही विनंती करेन की त्यांनी पण माझ्यासोबत यावं, पालकमंत्र्यांनाही विनंती करेन उपनगरातील मुंबईच्या, आणि मी तिथे येईन. तिथे आल्यानंतर या गोष्टीवर चौकशी समिती नेमण्याची आवश्यकता असल्यास नक्कीच चौकशी समिती नेमली जाईल. पण मी आत्ता प्रीमॅच्युअर उत्तर देणं किंवा याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू किंवा असंच करू, त्याला नॉन बेलेबलच करू, हे मला वाटतं अपरिपक्व होईल. मी प्रत्यक्ष तिथे जाईन, मग भले काही होऊ, कोणीही समोर येऊ, योग्य तीच कारवाई. आता मला असं वाटतं सभागृहाची भावना लक्षात घेऊन बऱ्याच वेळ नाही, मग असं आहे की आता हे अधिवेशन आपलं 18 तारखेला संपणार आहे आणि आता अधिवेशनामागून अधिवेशनं आपण सगळे अनुभवी सदस्य आहोत. पुढचं अधिवेशन होणार डिसेंबरमध्ये, मध्ये परत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. तर आपण जेव्हा जाल सन्माननीय मंत्री महोदय, त्यावेळेला अनिल परब, भाई जगताप, प्रवीण दरेकर, अजून नावं ज्यांना सांगायचं त्यांनी सांगून द्या. तसं त्यांनी तुमच्याबरोबर असल्याचं चांगलं होईल. परंतु ते तुम्ही 12 आणि 13ला सुट्टी आहे, तर 14 तारखेपर्यंत जर का जाऊन आलात तर वन विभाग आणि आपला विभाग अशी एकत्र बैठक मुख्यमंत्र्यांनी घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. ते झालं तर उत्तम, नाही झालं तर 18च्या आतमध्ये आपण तरी एक बैठक घेऊ. त्याच्यात वन विभाग आणि यांना, म्हणजे मी उपसभापती नात्याने सांगते की जेणेकरून इतका हा गंभीर प्रश्न आहे आणि इतका, आणि माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही पण मान्य कराल की परिषदेमध्ये कांदळवनांवर अनेक आयुधांनी जरी सभासदांनी प्रश्न मांडले असले तरी इतका तपशीलवार मागणी, त्याच्यापूर्वी अनेक पर्यावरण मंत्री जरी होऊन गेले असले तरी सुद्धा अशी चर्चा झालेली नाही. कारण तुम्ही उत्तर अतिशय चांगलं दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे मी असं म्हणेन की नाही, त्यांचा हेतू चांगला आहे, त्यांनी ती वाढली लक्षवेधी आणि त्याच्यात न्याय मिळावा हा त्यांचा हेतू आहे. तर सगळ्यांनी बरोबर घेऊन काम करायचं असेल तर मला असं वाटतं त्याला एक टाईम बाउंड आपण काम केलं तर निदान अधिवेशनात चौकशी समिती जरी या संदर्भातली जाहीर झाली आणि तुमची भेट झाली तर या कामाला गती मिळेल. आणि मग मध्ये पडलं आवश्यकता तर आपण 2 अधिवेशनांच्या मध्ये एखादी बैठक घेऊ. ठीक आहे. थांबा, तुमच्या लक्षवेधी येणार. सन्माननीय सभापती महोदयांनी अत्यंत जे निर्देश दिले त्याचा सन्मान राखून पहिले ते ह्याच्यामध्ये आता स्टँड स्टील, आता ही परिस्थिती स्टँड स्टीलच राहील जोपर्यंत आम्ही पुढचे आदेश देत नाही. फक्त मी आता कॅबिनमध्ये जाईन आणि सगळी तयार करेन आणि तिथले लोकल प्रतिनिधी असावेत, म्हणजे फार सगळं लोकल घेऊन जायची आवश्यकता असेल तर तेही घेऊन जाईन, पण स्वतः आमदार असतील, पालकमंत्री असतील तर आणि अधिकारी असतील तर पुरेसं आहे. आणि त्याच्यामुळे तिथे भेट झाल्यानंतर मग कमिटी चौकशीची काय असेल त्याच्यावर मी तयार करू. पण माझी अशी विनंती आहे की माझं एक इलेक्शन आहे, त्यामुळे मला कदाचित 11-12ला अवघड वाटतंय, तर मी जे काही माझी तयार होईल ते सभागृहाला उद्या सकाळी अवगत करेन, म्हणजे तारीख वगैरे ठरवू. नाही, ते मला एक इलेक्शन नॉमिनेशनसाठी जावं लागेल कदाचित. ठीक आहे, जाऊन परत या लवकर.